आता बातमी मराठी संदर्भात। सध्या भाषावादावरती बरंच राजकारण सुरू आहे। केंद्राने त्रिभाषा सूत्री लागू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर हिंदी सक्ती महाराष्ट्रात केली। मात्र महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्तीऐवजी मराठी सक्ती करण्याची गरज आहे असंच आता वाटतंय, कारण एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। मराठी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल खराब लागलेत। महाराष्ट्रातील 10वीची 63,000 मुलं ही मराठी या विषयातच अनुत्तीर्ण झाली आहेत। किमान 35 गुण सुद्धा त्यांना मराठी या भाषेमध्ये मिळालेले नाहीयेत आणि त्यामुळेच दुर्दैवानं मराठी त्यांची कच्ची असल्याचं स्पष्ट झालंय। एकीकडे मराठी भाषेवरनं झालेलं राजकारण आणि त्या राजकारणानंतर आता सध्याची वस्तुस्थिती पाहिली तर काय स्थिती आपण बघूयात। हिंदीची सक्ती, इथे मराठीच कच्ची। परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी होते 10,85,176, तर 35 गुणही मिळू शकलेले नाहीत असे विद्यार्थी आहेत 63,658। हे विद्यार्थी नापास झालेत। तर दुसरी तिसरी भाषा स्वीकारलेली 4,16,000 विद्यार्थी आहेत, तर उत्तीर्ण विद्यार्थी आहेत 4,04,000। तर मराठी विषयाच्या अभ्यासक आणि माजी शिक्षिका सुषमा मिराशी यांनी यावर काय म्हटलंय पाहूया। सुषमा मिराशी, या वर्षीचा म्हणजे 2025च्या शालांत परीक्षेचा निकाल बारकाईने चाळला तर असं लक्षात आलं की मराठी भाषेमध्ये जवळजवळ 38 ते 40,000 मुलं नापास झालेत आणि हा आकडा भयावह आहे। महाराष्ट्राची मराठी ही पहिली भाषा आणि ह्या भाषेत मुलांनी 10वी पर्यंत इतकं कच्चं असणं हे फार वेदनादायक आहे। आता याच पार्श्वभूमीवर दुसरी बातमी जी आहे ती गेले अनेक दिवस जी गाजते आणि त्याच्याबद्दल उलटसुलट चर्चा विधानं चालू आहेत ती म्हणजे पहिलीपासून तिसरी भाषा हिंदी ही मुलांना शिकवण्यात यावी असं आपल्या सरकारचं, महाराष्ट्र सरकारचं धोरण आहे।